तारखेपासून या आंदोलनाला जे या केंद्रातील मोदी सरकारने चुकीचे वळण लावले आणि हे वळण लावत असताना यामध्ये केंद्रातील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला नसताना ते रस्त्यावरती उतरले. सोनिया गांधी असतील, प्रियंका गांधी असतील आणि पूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते या विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिले आणि त्यांनी जे आंदोलन छेडले होते त्या आंदोलनाला सरकारला जाग आली आणि सरकारने जे धर्मेंद्र प्रधान होते यांचा राजीनामा दिला. याच्यामध्ये बाबासाहेबांनी जी घटना लिहिली त्या घटनेचा विजय झाला आणि ज्या विद्यार्थ्यांच्यावरती अन्याय केला होता त्या विद्यार्थ्यांचा देखील या ठिकाणी विजय झाला. त्या विद्यार्थ्यांनी जे एक आंदोलन केले त्यांना आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे विद्यार्थी याच्यामध्ये शहीद झाले या पिरियड 2-4 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांना आम्ही सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बाबासाहेबांचे या ठिकाणचे वास्तूमध्ये बंगल्या निवासस्थानामध्ये आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आणि जे विद्यार्थ्यांचे आत्महत्या झाल्या त्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी शासनाकडे आमची मागणी राहील आणि अजूनही आंदोलन जोपर्यंत हे विद्यार्थी चालू ठेवतील तोपर्यंत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील. 36 दिवसापासून जो संघर्ष चालू होता देशामध्ये आज नाही. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला म्हणजे सर्व काही झालं नाही. ज्या मुलांवर लाठीचार्ज झालाय, ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेत, ज्या मुलांनी ही आत्महत्या केल्यात नीट परीक्षेमुळं त्यांचं पण त्यांना हे भेटलं पाहिजे. जे राज्यात देशामध्ये 18 ते 20 वेळाची पेपर फुटी झाली तेव्हा यांना निदर्शन आलं नाही. जेव्हा दिल्लीमध्ये जेव्हा सोनम वांगचूक जेव्हा उपोषणास बसले 36 दिवस, आपण भारतीय जनता पक्षाने जे नीच कृत्य केलंय आणि त्याच्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांचा निष्पाप विद्यार्थ्यांना जो आपला जीव गमवावा लागलाय त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. प्रथमतः त्या विद्यार्थ्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आज दुपारी मी बघितलं धर्मेंद्र प्रधान देशाचे शिक्षण मंत्री यांनी आज त्यांना जाण्याची नाही मानाची लाज वाटली आणि त्यांनी राजीनामा दिला आहे. तो राजीनामा देत असताना त्यांनी 25-30 दिवस देशाचं भविष्य वेठीस धरण्याचं काम या ठिकाणी आपल्याला केलं आहे त्यांनी आणि ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे. ज्या पद्धतीचं कृत्य भारतीय जनता पक्षाने दिल्लीमध्ये केलं आहे, विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचं काम केलं आहे, विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचं काम केलं आहे, हॉटेलं बंद ठेवण्याचं काम करत होते, त्यांना पाणी नाही मिळालं पाहिजे, त्यांना दैनंदिन जीवनाच्या सुविधा नाही मिळायला पाहिजे, अशा पद्धतीचं कृत्य भारतीय जनता पक्ष गेल्या 15, 20, 25, 30 दिवसापासून दिल्लीमध्ये आपल्याला जंतर मंतरवर करताना बघायला मिळालं. पोलिसांना देखील त्यांनी वेठीस धरण्याचं काम केलं या ठिकाणी. मला या ठिकाणी जो अमानुषपणे मारहाण ज्या विद्यार्थ्यांना करण्यात आली त्यासाठी पोलिसांना सरकारकडनं निर्देश देण्यात आले होते. कारण पोलिस देखील त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांना देखील त्यांचेही मुलं विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनं देखील अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दिल्लीमध्ये काही त्यांनी इनडायरेक्टली बोलायला दिलेल्या आहेत. आज धर्माचं नाव घ्यायचं आणि धर्मेंद्रला वाचवायचं अशा पद्धतीचं कृत्य भाजपन त्यांच्या RSS संघटनेकडनं होताना आपल्याला बघायला भेटतंय. त्या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो. इथून पुढच्या काळात शाह आणि मोदींची जी भीती देशामध्ये ज्या नेत्यांच्या मनात होती, ज्या नागरिकांच्या मनात होती, ती काढण्याचं काम हे विद्यार्थ्यांनी केलं. त्या विद्यार्थ्यांचं मी त्या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एवढंच बोलून 2 शब्द थांबतो. आपण आता मुलांच्या वतीने हे मुलांना जो काही त्रास झालेला आहे किंवा त्यांच्या ह्या त्रासामुळे जे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा आज दुपारी त्यांनी दिलेला आहे, त्यांना धडा आहे ना मुलांनी शिकवलेला आहे. मुलांनीच हा धडा त्यांना शिकवलेला आहे. जनतेचं ते तर काय ऐकतच नव्हते किंवा काय त्यांनी तुच्छ समजत होते सगळ्या गोष्टी काय. पण ह्या सरकारला आहे ना आता मुलंच काय असेल ते धडा शिकवणार. पण तरी पण या सगळ्या गोष्टीचा आम्ही हा विचार करून आज त्यांचा निषेध करतोय, धर्मेंद्र प्रधानचा आणि सरकारचा सुद्धा. एवढं जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं जे आंदोलन झालं त्यांची प्रमुख मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधान यांनी दुपारी राजीनामा दिल्याची माहिती आहे. खरं तर यापूर्वीच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता
आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा गोष्टी जर घडत असतील तर हे अतिशय चुकीचं आहे. कारण विद्यार्थी हा देश घडवत असतो. विद्यार्थ्यांवर दिल्लीत अन्याय झाला, अमानुष मारहाण झाली, लाठीचार्ज केला गेला, पण हा लाठीचार्ज हातावर, डोक्यावर, छातीवर केला गेला. हे अतिशय चुकीचं आहे. विद्यार्थी भगिनींना पण मारहाण झाली, हे अतिशय चुकीचं आहे. आणि इथून पुढे या गोष्टी होऊ नये अशी माहिती आहे की संसदेत आता कायदा पारित केला जाणार आहे. पण कायदा पारित केल्यावर पण अशा गोष्टी घडता कामा नये. या निमित्ताने ज्या काही गोष्टी झाल्या त्याचा मी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करतो. नंतर या ठिकाणी आंदोलनासाठी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी वांगचूक यांनी सर्वप्रथम उपोषण सुरू केलं आणि ते उपोषण होतं सगळ्या भारतातल्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी. कारण विद्यार्थी जीव तोडून काम करतात, कष्ट करतात, अभ्यास करतात. इथं आज आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा काही भाग लिहिलेला त्या बंगल्यामध्ये आहोत. आपण बघितलं असेल की सगळे विद्यार्थी इथं देखील अभ्यास करतात. विद्यार्थी 12-12, 14-14 तास, कधी रात्रभर मी अभ्यास करताना बघते. आणि हे जे केलेले कष्ट असतात हे परीक्षेसाठी असतात. परंतु ह्या परीक्षांमध्येच जर पेपरफुटी झाली आणि त्यात जर भ्रष्टाचार झाला त्यांच्या कष्टाला काही किंमत राहत नाही. आणि म्हणून ही जी शिक्षण पद्धती आहे, ही जी परीक्षेची पद्धती आहे, यात बदल करावा यासाठी वांगचूक यांनी आंदोलन विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं. परंतु सुरुवातीला सरकारने त्यांना टिंगलवारी ते आंदोलन घेतलं, त्यांच्याशी अजिबात संपर्क केला नाही, संवाद साधला नाही. संवाद न साधणे आणि आंदोलन मोडीत काढणे हे या भाजप सरकारचं पूर्वीपासूनचं धोरण आहे. अनेक आम्ही आंदोलनं केलेली आहेत. किती मी तळेगाव नगरपालिकेत असताना असंच एकदा आंदोलन केलं. पूल बेकायदेशीर होता, तो पाडायचा होता, परंतु अजिबात त्यांनी संपर्क साधला नाही. शेवटी आम्ही तो पूल स्वतःहून जाऊन पाडून टाकला. तर मग अशा पद्धतीने टोकाची भूमिका केव्हा माणूस घेतं की संवाद अजिबातच झाला नाही. कारण प्रत्येक नागरिकाला आपलं निशस्त्र आंदोलन करण्याचा संविधानिक अधिकार आहे. आणि ही मुलं सगळी होती, ही निशस्त्र मुलं होती आणि ते आपल्या न्याय्य मागण्यांसाठी गेली होती. परंतु त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं, लाठीचार्ज पण कसा केला की त्याला खिळे ठोकलेले आहेत. आणि ते खिळे त्या मुलांचे जर आपण फोटो बघितले किंवा त्याचा व्हिडिओज बघितले तर डोळ्यात पाणी येईल. मी 2-3 दिवस माझ्या घरात सगळ्यांना मी झोपत नव्हते की ह्या कशा प्रकारे अमानुषपणे ह्या विद्यार्थ्यांवर मारहाण झालेली आहे. आणि ही मारहाण किती दिवस हे करणार. त्यांना वाटत होतं की मारहाण केल्यानंतर विद्यार्थी पळून जातील, पण हे देशाचं भविष्य आहे, तरुण रक्त आहे. आणि तरुण मुलं जेव्हा बाहेर पडलेली आहेत त्यावेळेस ते कुठल्याही पक्षाची म्हणून बाहेर पडलेली नव्हती, कुठल्याही राजकीय पक्षाचा त्यांना सपोर्ट अगोदर नव्हता. परंतु नंतर आदरणीय राहुल गांधी तिथं जाऊन भेटले आणि वांगचूकशी बोलले. त्यावेळेस लगेचच एक प्रतिक्रिया भाजपकडून आली होती की काँग्रेसप्रमाणे वांगचूक बोलतात. म्हणजे लगेच त्यांना राजकीय हे जोडणं हे सगळ्यात आधी त्या कसब त्या भाजपवाल्यांकडे आहे. तर अशा पद्धतीने नंतर मात्र सगळ्याच पक्षाचे नेते तिथं मग हळूहळू जात राहिले. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढली, पालकांची संख्या वाढली. हे जन आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. आणि जसं इंग्रजांना चले जावची चळवळ करायला लागली होती तसंच ह्यांना देखील ही या पद्धतीची चळवळ ही करायला लागली. आणि 4 दिवस ज्या पद्धतीने लढा ह्या मुलांनी एकट्याने दिला की जिथं त्यांना पाणी मिळत नव्हतं, खायला मिळत नव्हतं, झोपायला जागा नव्हती, बाकी इतर गोष्टींसाठी कुठल्याही सोय नव्हती, परंतु तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी 4-5 दिवस तिथं ठिय्या मांडून बसले आणि शांततापूर्ण याच्यात त्यांनी आंदोलन केलं. तुम्ही बघितलं असेल मध्ये ट्रक दगड भरलेले आले होते, पोलिसांनी दगड मारले. म्हणजे आंदोलन करणारे ह्याच्यातले विद्यार्थी काय जवळ ट्रकभर दगड घेऊन आले होते काय. तर त्यामुळे ह्यांची जी नीती आहे भाजपची की आंदोलन कसं मोडून काढायचं तर ते त्याच्यातून दिसत होतं. परंतु शेवटी सत्याचा विजय होतो. आणि म्हणून या विजयाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं, विद्यार्थी जे ठाम राहिले आणि आपली एक तरी मागणी पूर्ण केली. आता राजीनामा देऊन हे संपत नाही, परंतु पुन्हा अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत यासाठी काय धडा देणार हे सरकार, ह्याच्याकडे आपण लक्ष ठेवूयात. आणि यापुढे असं काही झालं तर सगळ्यांनी एकजुटीने जर एकत्र आलो, एकीचं बळ काय असतं आणि त्यानंतर सरकारला कसं झुकावं लागतं हे विद्यार्थ्यांनी सगळ्यांना दाखवून दिले. त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी जाहीरपणे अभिनंदन करते. आणि जे ह्या प्रकरणामुळे काहींनी आत्महत्या केल्यात त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करते. एका मुलीला अमानुषपणे मारलं, तिच्या बाबत देखील संवेदना व्यक्त करते. आणि पुन्हा असं होणार नाही
यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी प्रत्येक विभागामध्ये आपण लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. आपण जरा दुर्लक्ष करतो आणि मग या सगळ्या घटना होतात. त्यामुळे प्रत्येक सरकारची जी घटना असेल ती घटना किंवा ते एखादा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी ह्याच्यासाठी वैयक्तिकरित्या आपण आपल्या ठिकाणी ते तपासणी केली पाहिजे आणि असे उठाव वेळीच केले पाहिजेत. नाहीतर एक एक करत ह्यांचा हे वाढत जातो आणि मग अशा अत्याचाराला सुरुवात होते. त्यामुळे कोणाला अत्याचार होणार नाही, अत्याचार विरहित नागरिक या भारतात जगतील यासाठी आपण सगळे म्हणून प्रयत्न करूयात. जय हिंद, जय भारत.